Rolling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. I wanna hear it. जय एकविरा मित्रांनो आणि गणपती बाप्पा. तर मित्रांनो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल, आम्ही गेलतो लालबागचा राजा गणपती बघायला. मुंबईचे पूर्ण गणपती बघितले आम्ही. तर आता आम्ही तुम्हाला दाखवणार आमच्या इथले भिवंडीतले गणपती एकदम बेस्ट सगळ्यात. आता तुम्हाला काय सांगू, आता एवढे भारी भारी गणपती आहेत ना, तो डेकोरेशन पण एवढा भारी केला ना. तर तुम्हाला दाखवतो आम्ही डेकोरेशन सगळे केले. तर आता तन्मय आणि मी निघतो, कारण की तन्मय आम्ही दर्शन करतो, कारण की आम्ही दोघं चांगले आहोत. बाकीचे तर फालतू बसलेले आहेत तिथे कुठे पण बसतात. तर आता निघतो आम्ही तिथं. भिवंडीचा सर्वात मोठा मंदिर आहे इस्कॉन मंदिर. इस्कॉन आता बाकी तुम्हाला दाखवतो कुठला मंदिर केलं आहे तिथे. भिवंडीतलं सगळ्यात बेस्ट, पहिलं सगळ्यात तुम्हाला बेस्टपासून चालू होईल, वापस लास्टला पण एक तुम्हाला बेस्ट व्हिडिओ बघायला भेटेल. तर तुम्ही बघतच राहा, एकदम मजा येईल तुम्हाला एकदम. चला भेटूया आपण आता पुढे. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता पोहोचलेले आहे आमच्या प्लेसवर. पहिला गणपती म्हणजे भिवंडीचा सगळ्यात बेस्ट गणपती तुम्ही आता बघू शकता. भिवंडीतला सगळ्यात बेस्ट गणपती तुम्हाला दाखवतो ना. सगळ्या अरे ते ना हे आमचे कार्यकर्ते आहेत, सगळे हे करतात, ट्रॅफिक सॉल्व करतात. नाही ते तुम्ही बघू शकता सगळ्यात बेस्ट, सगळ्यात म्हणजे भिवंडीला बोलला ना म्हणजे संतोष शेट्टीचा गणपती म्हणजे दाखवता तुम्हाला. हे बघा इस्कॉन टेम्पल, काय बोलणार भाई, एवढा भारी इस्कॉन टेम्पल ना. हे सगळं ना कागदाचं आहे, सॉरी कपड्याचं बनवलं आहे हे सगळं ना. आतमध्ये लाकडाचं आहे. तुम्हाला खरोखर वाटेल, मी तुम्हाला ब्रिजवर जाऊन दाखवेन पूर्णपणे कसं आहे ना कसं नाही. तर आता आम्ही जाऊ, आता आम्हाला VIP एंट्री आहे, कारण की भिवंडी जाऊ तर आम्हाला माहीत आहे कुठून कसा करायचा आणि कसा नाही. तर आम्हाला शूट पण करायचं आहे आतमध्ये, पूर्ण तुम्हाला दाखवेन आतमधला कसला बेस्ट आहे ना कसा नाही. तर मित्रांनो आम्ही आता एंट्री तर केली आहे. आता आम्ही भेटूया आमच्या अक्षयधरांना. अक्षयधर कसे आहेत? तर आता अक्षयधर आम्ही तर आलो आहे. आता गर्दी आहे का? आता चालू झालाय, आता होणार गर्दी होणार का? ठीक आहे, चला मग आता आम्ही थोडा शूट करतो. तर कुठे बसू आम्ही, का डायरेक्ट जाऊ? कुठे? हा इकडे नाही, हे बॅक स्टेज डायरेक्ट इकडे. इथून जाऊ का? मग आता आम्ही इथून निघतो, पूर्ण शूट करतो, मग दाखवतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला एंट्री भेटलेली आहे मस्तपैकी. आता आम्ही जाऊ आतमध्ये. तुम्ही तो बघितला एवढा सुंदर बनवला आहे, काय बोलणार भाई, माझं तर मन खुश झालं आहे बाहेरूनच बघून. तर आता आम्ही जाणार आहे आतमध्ये, तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये. माझ्या जोडीला घेतला आहे तर तन्मयला मी आज कॅमेरामॅन बनवला आहे. दाखवतो पूर्ण. आता इथं एंट्रन्स बघा, तुम्ही एंट्रन्स बघू शकता. इथे तुम्ही एंट्रन्स भारी केलं भाई, काय बोलू तुम्हाला. तर मित्रांनो हा थीम कोणता आहे की इस्कॉन टेम्पल, वृंदावनमधला सर्वात मोठा टेम्पल बनत लागला आहे. त्याचा हा रेप्लिका आहे त्याच्यातली. तर त्याच्यातली एंट्रन्स तुम्हाला दाखवतो. एंट्रन्स बघा. तन्मय, तन्मयला पोरींचे फोन येत लागले आहेत बाई. तन्मयला पोरींचे फोन येत लागले आहेत बाई, काय बोलणार आता. तन्मय बाई कसा वाटतो? हां मग आता कुठे जायचं, पुढे जायचा. तर तन्मय आता सर येत लागले आहेत. तसं सरांचा कोणी मित्र आहेत ते आम्हाला आतमध्ये घेऊन, कारण की सगळे तेच हँडल करतात. तर मस्तपैकी इथं फुल गर्दी आहे. आम्हाला फुल VIP टाईप एंट्री मिळत भेटायला लागले. काय बोलणार भाई बाय एंट्री बघा भाई. तर इथे बघू शकता आपला काय भारी वाटतं ना. तर असं वाटतं वृंदावनला आपण एक नंबर मन. तर मित्रांनो आता आम्ही खूप भारी गेले इथं. तर आता पूर्ण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवतो मी.
आवाज येत असेल का नाही माहिती, पण इथे तुम्हाला दाखवतो किती सुंदर मूर्ती आहे. सुंदर मूर्ती आहे. तर आता आम्ही जातो, पहिला दर्शन घेतो. आता तन्मय पण जाईल आता इथे दर्शन घ्यायला. तर आता आम्ही जाणार आहे. साला याने प्रसाद दिला याला, त्याला बोललो थोडूसा दे, याने डायरेक्ट अख्खा तोंडात टाकला. नाही चला चला आता आम्ही जाणार आता स्टेज दर्शन आहोत. तुम्हाला पूर्ण मूर्ती दाखवतो. हा पूर्ण मूर्ती दाखवतो आता तुम्हाला, बघू शकता. किती सुंदर बाप्पाची मूर्ती आहे. तुम्हाला काय मला सांगतो, हा मुकुट आहे ना, मुकुट पूर्ण चांदीचा आहे, पूर्ण चांदीचा आहे. हा पाय पण बघशाल, हे पण बघशाल, मोदक बघशाल, हे सगळं चांदीचं आहे. काय बोलणार एकदम. तर आता मी दर्शन घेतो. एवढं भारी वाटलं ना. आता तन्मय जातो दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, तुम्ही हा मंदिर बघितला, त्या मंदिराचं नाव आहे वृंदावन चंद्रोदय मंदिर म्हणजे इस्कॉन. तर हा संस्थेचा अध्यक्ष आहे श्री संतोष शेट्टी. तर त्यावेळी हा प्रत्येक वर्षी हे असे अनेकदा डेकोरेशन करताना, हे 37 वर्षे झाले हे वेगवेगळे डेकोरेशन करतात ना. मागच्या वर्षी आम्ही आपला शिवलिंग केलं, एकदम मोठं शिवलिंग. तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन किती मोठं होतं ते. तर मित्रांनो, माझा एक स्टुडंट भेटलेला आहे, बघू शकता किती छोटा आहे, तरी पण इथं हा मंडळासाठी काय हे करतो. इकडे सगळ्या काय बोलतात देखरेख करतो लाईनीचं. काय बोलणार, तुझं नाव काय? हां उदय नाव आहे याचा. कारण की हा मी ज्या स्कूलमध्ये डान्स शिकवायचो तर त्या हा स्कूलमधला आहे. तर हा भेटलेला आहे मला. तर हा किती भारी वाटला भाई. एवढे छोटी पोरं पण इथे हे करतात. काय बोलणार भाई. आता लोकांना वाटतं मोठेच असतात, मग मोठे पण नसतात भाई. छोटे पण बघा किती छोटे पण काम करतात भाई. पोरं भारी वाटलं होतं. मग स्कूलला कधी आता सोमवारपासून मंडे स्कूलमध्ये मजा आहे. आता वापस मंडेला स्कूलमध्ये जातील. किती आवड आहे मी पोरांना. बघा मंडळासाठी काय करतात, छोटे पोरं मंडळासाठी काय करतात. तर मग तू असेच काय असंही करते रे, मस्त एकदम. चल ओके. तर मित्रांनो, आत्ता आमचं दर्शन पूर्ण झालं आहे. आता तुम्ही पता बघितलं असेल किती सुंदर दर्शन झालं तिकडे. पण आत्ता आम्ही आलो आहे पद्मानगरमधले पूर्ण गणपती बघायला. तर फर्स्ट आम्ही गणपती बघणार आहे आपल्या इकडे. आम्ही जाता आम्हाला कोण भेटले बघा, आपले महाराज भेटले. महाराजांना बघून एवढे आपल्याला काय बोलते एनर्जी येते ना, नकारात्मक एनर्जी निघून जाते महाराजांना बघितल्यावर. तर मी कसं वाटतं, एक नंबर वाटते. आता तरी बरंच दर्शन करायचं बाकी आहे आपलं.
तर चला सुरुवात. तर आम्हाला पण थोडा टाईम होतो कारण की आता माझी फॅमिली मला बोलते की आम्हाला पण फिरायचं आहे पूर्ण गणपती. तर आम्ही पडावर पूर्ण गणपती शूट करतो. मग नंतर मी माझ्या फॅमिलीच्या जोडीला जाणार आहे शूट करायला, दर्शन करायला. मित्रांनो आम्ही आता सेकंड गणपतीचे दर्शन म्हणजे महाकालेश्वर मित्रमंडळाचा गणपती आहे, गणपती बाप्पा. तर ते बघू शकता पहिल्या एंट्रीला तेवढा भारी आहे. तर फर्स्ट आपण एंट्री जेवढी भारी आहे. आता आतमध्ये तुम्हाला दाखवतो बघ. त्यावेळी केदारनाथचं हे केलं आहे, केदारनाथचं रिप्लिका केलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे मंदिर त्यावेळी बनवलं आहे केदारनाथचा. एवढा भारी बनवलं आहे काय बोलू आता मित्रांनो. तुम्हाला जवळ जाऊन अजून दाखवतो. खूप मस्त वाटतं केलेलं. तर आता तुम्हाला तिथे जवळ जाऊन दाखवतो. हे नंदी महाराज आपले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आत्ता आपण इस्कॉन बघितला, काय केदारनाथ बघितला. तर आता बघूया गोल्डन टेम्पल म्हणजे पंजाबमधला गोल्डन टेम्पल भिवंडीमध्ये. तर नवजीवन चॅरिटी ट्रस्ट हे आता तुम्हाला त्यांचं त्यावेळी बनवलं आहे. तर बघू शकता नवजीवन चॅरिटी ट्रस्ट. त्यावेळी सुवर्ण मंदिर पंजाबमधलं म्हणजे गोल्डन टेम्पल आपण बोलतो त्याला इंग्लिशमध्ये थोडाफार. तर एंट्री इथूनच आहे. त्याच्याच बाजूला थोडा चालत आलं का 2 मिनिटाचा पण रस्ता नाही. तर आता गोल्डन टेम्पल तुम्हाला दिसलं त्याला पूर्ण गोल्डन वाटतो. निकाल सकते हैं, कोई पाबंदी नहीं है. सभी भक्तों को नवजीवन चैरिटेबल ट्रस्ट तरफ से सभी गरीब भक्तों को हार्दिक स्वागतम, सुस्वागतम. तर बघू शकता हा गोल्डन टेम्पल म्हणजे सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिरमध्ये पण एवढं सुंदर सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला दाखवतो आता आतमध्ये जाऊन. एकदम सुंदर सुंदर मूर्ती. आम्ही आलो आहे तर आता आम्हाला असं फिरून जायला लागेल. बघा पाणी एकदम एवढं भारी डेकोरेशन केलं आहे ना मित्रावे, काय बोलायचं आता. एवढं भारी डेकोरेशन केलं आहे गोल्डन टेम्पल. असं फिरून 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 आम्हाला पाठीमा पूर्ण दाखवत लागले की फिरून फिरून कसं आहे. नवजीवन चैरिटेबल ट्रस्ट के तरफ से हार्दिक स्वागतम, सुस्वागतम. तर गोल्डन टेम्पल तुम्ही बघू शकता. एवढं सुंदर गोल्डन टेम्पल केलं आहे ना. आतमधून तर एकदम सुंदर वाटतं. एकदम असं चांगलं वाईब येतं ना इथून. तर मित्रांनो एवढी सुंदर मूर्ती आहे ना. त्यांना कसं वाटतं मूर्ती? खूप छान मूर्ती आहे. काय बोलणार आता ना. प्रसन्न झाले. तरी 56 भोग देतात ना देवाला. ते बघा तुम्ही हे बाप्पाचे आपल्या. तर मित्रांनो आता आपण सगळे मंदिर फिरलो, सगळीकडे गेलो. पण तुम्ही मुंबईचा चिंतामणी बघितला असेल, पण आता आम्ही तुम्हाला दाखवतो भिवंडीचा चिंतामणी एकदम सुंदरपणे. हा गणपती बसवतो मार्कंडे स्पोर्ट आयोजित बसवतात. तर आता आम्ही चाललो तुम्हाला दाखवतो. ही एंट्रन्स आहे स्टार्टिंगच. तर तुम्हाला तिथे जाऊन मी दाखवतो. हा एंट्रन्स आहे आणि आता आम्ही इथून जाणार आहे. किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी जवळ जाऊन दाखवतो.
तर मित्रांनो आत्ता आम्ही आलो पद्मानगरचा राजा बघायला. तुम्हाला दाखवतो काय एंट्री आहे मस्तपैकी. पद्मानगरचा राजा हे बघा. अरे हा ही एंट्री आहे. आता बघूया कसं आहे मूर्तीचं एकदम दर्शन बघू कसं आहे ना कसं नाही. तर मित्रांनो आता शैलेशचा सत्कार होणार आहे पद्मनगरच्या राजाच्या मंडळामधून. तर मी त्यांचा धन्यवाद करतो की माझा सत्कार केला. कसा आहेस मित्रा? एवढ्या दिवसातून भेटलाय सोमनाथ भाऊ आपला. काम वगैरे भरपूर असतात. कसा त्याला इंटरनॅशनल ओ माय गॉड. यस यस भिवंडी वगैरे सिटीमध्ये सोडलं म्हणून इथे आला चल मी जातो. ब्लॉग बनवतो रे. चालले गणपती आता मित्रांनो आता नेक्स्ट गणपती आहे तो श्री मार्केट आहे सेवा संस्थाच्या. तर आता मी तिथे जाणार आहे. बघूया आता तिथे पण कशी मूर्ती आहे. एवढी मोठी मूर्ती आहे का ते पण बघूया. तर तन्मय पण खुश झाला आहे कारण की आमचं सत्कार वित्कार गेला तिथे. चला आता भेटूया आपण तिथे. मित्रांनो थोड्यात पुढं आलो. मूर्ती बघतोय श्री मार्कंडे मित्रमंडळांची. काय सुंदर खूप खूप म्हणजे खूप सुंदर. छोटीशी आहे पण एवढी सुंदर मूर्ती काय बोलणार मित्रांनो. तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मंडल किती मोठा असू द्या का छोटा असू द्या की गणपती बाप्पा किती मोठे मूर्ती असली की छोटी पण बघितलं किती छोट्या मूर्तीत किती सुंदर मूर्ती त्यावेळी शपथ किती भारी वाटला. त्यावेळी डेकोरेशन पण एवढा भारी केलता आणि प्लस ती मूर्ती पण एवढी सुंदर काय बोलणार आता या. तर आता पुढच्या आपण जाऊया गणपती बाप्पांना बघायला. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचा आता नेक्स्ट गणपती आहे तो गणपती बाप्पा आहेत म्हणजे अखिल पद्मशाली समाज हॉलमधला जे आहे बघा. आता हा आहे पद्मशाली हॉलमधला. ते सगळे आता आतमध्ये जाऊ आम्ही बघू आता कसा इथे पण गणपती आहे ना कसा नाही. आता इथून जाऊ चल. तर मित्रांनो एवढा सुंदर एंट्री आहे ना इथं पण दर्शन बघा बाप्पाचे दर्शन. मित्रांनो बाप्पाची मूर्ती बघशाल तुम्ही किती सुंदर. विष्णू अवतार तुम्ही बघू शकता. मला मी दाखवतो थोड्या वेळेला कारण की इथं फुल क्राऊड आहे. हा इथे दशावतार थीम आहे ना विष्णू अवतारचे दशावतार. आता तुम्हाला मूर्ती दाखवतो बाप्पाची एवढी भारी मूर्ती आहे ना. आता तुम्हाला काय सांगू ते इथं फुल क्राऊड आहे. आता एवढी गर्दी आहे काय सांगू. तर इथे आता दशा अवतार तुम्हाला विष्णूचे दशा अवतार दाखवणार आहेत. तन्मय बोलणार आहेत. तन्मय दाखव सर्व. तर आपला पहिला अवतार जो आहे श्री विष्णूचा तो आहे मत्स्य अवतार. तर बघा तू जा ना पुढे. मत्स्य अवतार आहे श्री विष्णूचा. आता आपण सेकंड याच्याकडे जाऊ. तर दुसरा अवतार आहे कश्यप अवतार. कोणता? कश्यप. तर मित्रांनो तिसरा अवतार तुम्ही बघू शकता वराह अवतार. तर मित्रांनो चौथा अवतार आहे नरसिंह अवतार. हां बोलतो. श्री विष्णूचे 5वे अवतार आहे वामन अवतार. तर परशुराम हे विष्णू श्री हरी विष्णूचे 6वे अवतार आहे.
तर बलराम हे श्री हरी विष्णूचे 7वे अवतार आहेत. तर बघा चल. तर मित्रांनो श्री हरी विष्णूचे 8वे अवतार हे श्रीकृष्ण आहेत. तर आपले सर्वांचे चहिते श्रीराम हे 8वे अवतार आहेत. सगळ्यांना माहितीच असेल श्री हरी विष्णूचे 8वे अवतार श्रीराम आहे, प्रभू श्रीराम. तर मित्रांनो आता आमचा नेक्स्ट गणपती आहे तो पद्मानगरचा राजा. आता तो बघूया PSC. हां मग तेच झाले तर पद्मानगरचा राजा. तर आता आम्ही जाणार आहे. आता एंट्री खूप सुंदर आहे. तिथे जाऊ आतमध्ये तर बघूया आतमध्ये काय कसं डेकोरेशन केलं ना. किती सुंदर बाप्पा आहेत आपले ते बघूया. तर मित्रांनो आता आमचा शेवटचा नाही बोलू शकत बट पद्मानगर आणि कामतघरचा शेवटचा गणपतीचं दर्शन आम्ही करतो आहे. तर हा आहे साईनाथ पवार यांचा महागणपती ना. इथे थीम आहे उज्जैन थीम आहे. तर तुम्ही खूप मजा येईल तुम्हाला हे पण बघायला. आम्हाला पण खूप उत्सुकता होत लागली हे बघण्यासाठी. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे. आता बघतो इथे खूप गर्दी आहे बट आम्हाला बोलले आमचे आहेत ओळखीचे थोडेफार मग ते आतमध्ये जाणार आहे. आता ना एंट्री तुम्ही बघू शकता. आता तर मित्रांनो इथे पण आपल्याला एंट्री भेटलेली आहे. माझ्या ओळखीने तन्मयच्या ओळखीने. तन्मयला मी आणतो कशासाठी यासाठी तर आणतो. बघू आता इथे आतमधला सीन कसा असेल ना कसा नाही. आमची एंट्री झाली ना. एंट्रीलाच आम्हाला बघू शकता मस्तपैकी लावले मस्तपैकी लावले. आता उज्जैनला आलो आपण ना. तर उज्जैनचा फील पण यायला पाहिजे आपल्याला. तर आता तुम्हाला दाखवतो पूर्ण मी कसं डेकोरेशन होतं. आपण इस्कॉन टेम्पल बघितला. अजून काय बघितलं आपण गोल्डन टेम्पल बघितला. अजून काय बघितलं आपण केदारनाथ बघितला आपण. आता आलो आहे आपण उज्जैनला. तर उज्जैनला तुम्ही बघू शकता. बघू शकता किती सुंदर डेकोरेशन इथे पण केलं आहे. किती भाई एवढे पंडित एवढे भारी गणपतीचे डेकोरेशन करताना काय सांगू आता तुम्हाला मी. तर मित्रांनो खूप इथे गर्दी चालली शूटबीट करण्यासाठी. तर आम्ही पहिला दर्शन घेतो बाप्पाचे मग नंतर हे करतो. आता इथून दाखवतो तुम्हाला मी. आता इथून तुम्हाला आतमधला पूर्ण दाखवतो. उज्जैनची थीम तुम्ही बघू शकता. एवढी सुंदर उज्जैनची थीम केले नाही बघा. अंदर हो गया. एवढी सुंदर उज्जैनची मुळे आहे ना. तर काय बोलू आता तुम्हाला. एवढी उज्जैनला गेलो नाही पण यंदा मी उज्जैनला जाणार. उज्जैनला झालं आहे. खूप सुंदर एकदम. तर हे बघा बघू शकता इथे. आता आम्ही इथे व्हिडिओ काढतो थोडीफार तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे एकदम मस्तपैकी इकडे आतमध्ये आलो. भाई काय वाईब आहे रे. सगळीकडे जातो तिकडे वाईब आहे बघा. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आतमध्ये आलो असता आम्हाला कोण भेटले. पंडित नाना मित्र मंडळाचे अध्यक्ष साईनाथ पवार आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. तर त्यांना आपण भेटूया थोडीशी त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. तर मामा आम्हाला खूप इथे येऊन खूप एवढा सुंदर वाटला ना. एकदम सुंदर वाटलं आम्हाला इथे येऊन. तर तुम्ही काय बोलता 2 शब्द. आपला SP वागतो शुभेच्छा देतो. खूप शुभेच्छा त्यांना देतो. तुम्ही आपल्या बाप्पाचं जे काही संस्कृती आहे ते दाखवत आहात. गणेशोत्सव दाखवत आहात. मला आनंद वाटतो. असेच तुम्ही काम करत राहा. आपली संस्कृती पुढे नेत राहा. माझ्या
उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आणि तुम्ही पण एवढे सुंदर काय बोललं मागच्या वर्षी पण आलतो मी, तर मागच्या वर्षी आपल्या केदारनाथचं काय थीम होतं, तर एवढं सुंदर होतं ना. यावर्षी पण एवढं सुंदर केलं आहे ना, पब्लिकला पण एवढा सुंदरपणे हँडल करता, काय बोलणार आता. बाकीकडे एवढी गर्दी होते पण इकडे काहीच गर्दी नाही. खूप भारी वाटलं मला आता इथे. हे सर्व प्रेम गणेश भक्तांचं आहे, तुमच्यासारखे जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांचं आहे आणि बाप्पाचा आशीर्वाद आहे. गणपती त्यामुळं बाप्पा. मोरया. थँक्यू. तर मित्रांनो आम्ही आता वरती आलो आहे ना, बाप्पाच्या इथून दर्शन घेणार आहे जवळून, कारण की खूप भारी वाटतं होती जवळ. तुम्हाला सांगतो आपण समोरच. तर आपण आता साईनाथ पवारांना भेटलो. आता त्यांचे सुपुत्र विराज पवारांना भेटूया. आता विराज भाऊ पण इथेच आहेत, तर भाऊंचा पण थोडासा 2 शब्द ऐकू. भाऊ काय बोलणार तुम्ही 2 शब्द थोडाफार माझ्या चॅनलसाठी? चॅनलचं नाव काय? SB वाघ म्हणून फॉलो करा, काय म्हणतो सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. आणि एकच सांगतो तुम्हाला, आपली जी गर्दी आहे ती दाखवा. हे आमचे काका आहे, काका या हे ब्लॉग करताय आणि आपला गणपती दाखवत आहे. तर माझी हीच तुम्हाला सांगणं आहे, आपली गर्दी दाखवा आणि क्रिएशन दाखवा. एकदम सुंदर क्रिएशन केले ना, काय बोलणार भाई. पब्लिक पण एवढी क्रेझी झाले या बघण्यासाठी ना. इकडे सुंदर एवढा केलं, काय बोलला. उज्जैनची थीम बघितली आता तुम्ही, बघितली उज्जैनची थीम. विराज भाऊ मला नसेल ओळखत पण मी ओळखतो त्यांना. आता ओळख झाली आमची. कारण की ते तांब्याला आलते, तर मी पण तांब्याचाच आहे. अच्छा बाप्पाजवळ ब्लॉग करा. थोडा आता ब्लॉग करूया. तर आता आम्ही आता वरती चाललो आहे, तर विराज भाऊंच्या भेटलो आहे. तर अशा प्रकारे खूप भारी आमचं दर्शन झालेलं आहे ना. आता आम्ही इथून निघतो आहे. तर आमच्या कामात घर आणि परवान्याला पूर्णपणे झालेलं आहे गणपतीचं दर्शन करून. गणपतीचं नाव चंदनबाग. या गणपतीचं नाव आहे चंदनबागचा गणपती. एकदम सुंदर ना, एवढं भारी डेकोरेशन ना, काय बोलता. खूप भारी डेकोरेशन ना. विराज भाऊंना आता भेटू आपण. तर विराज भाऊ निघतो आता आम्ही. थँक्यू. ओके. ना मामा चला निघतो आम्ही आता. तर आम्ही आता निघतो. आता सगळ्यांची भेटलेलो आहे आम्ही. ब्लॉगिंगचं नाही SB वाघ. तर आम्ही आलतो, तर तिथे मी पहिले छोटे असे कार्यकर्ता इथे बघू शकता मंडळासाठी. बरोबर नाव सांगा तुमचं? नाही हां सिद्धार्थ नक्ष. तुम्ही किती वाजल्यापासून आले इथे? मग काय खूप मेहनत करा. मजा येते ना मंडळामध्ये असं करायचं. त्याला मग आता आम्ही निघतो, भेटूया नंतर. थँक्यू. मला पण असेच करत चला. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या इथे ना. आता आम्ही आलो खडक रोडला आपला भिवंडीचा राजा तुम्हाला दाखवतो आता. किती सुंदर आहे, एकदम फुल क्राऊड आहे इथे पण. तर मित्रांनो आता सेकंड गणपती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातला, मुंबळपाड्यातला गणपती म्हणजे ओंकार मित्रमंडळ, म्हणजे ओंकार मित्रमंडळ ग्रुप. तर आता तरी की ते एवढं सुंदर एवढा डेकोरेशन केलं आहे ना. स्टार्टिंगचा जेवढा सुंदर आहे ना, तुम्हाला काय सांगू आता मित्रांनो. ही आहे एंट्री. तर आता आम्ही एंट्री करतो, तुम्हाला पूर्णपणे दाखवतो. आतमधली एंट्री पण एवढी भारी आहे ना. तर आता इथून आलो, इथे फुल क्राऊड असतो, एकदम फुल म्हणजे फुलच क्राऊड असतो. नरसिंह क्षेत्र आता तुम्हाला दाखवतो. आतमध्ये एवढी खतरनाक हे आहे ना. तर एवढासा अंगाचे ना काटे येत निघतो, असे वरती येतात. मग दाखवतो. आता तुम्हाला आतमध्ये जातो, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. मित्रांनो आता आतमध्ये आलो मी. मूर्ती तुम्हाला दाखवतो. पाय
आता आम्ही आले थर्ड गणपतीकडे 11 मारुती दर्शनासाठी. आता बघूया आपण आता आतमध्ये की कसं इथून बघतोय तर भाई एवढा खतरनाक वाईब येत लागली मला जातानाच. तो एंट्री दाखवतो आता. ठापूर मारुती, शिंगावाडी मारुती, माझगाव मारुती, बाहे गोरगाव मारुती, मनपाड मारुती, पारगाव मारुती, 32 केवेळ किरोळे मारुती, मथुर मारुती, टापळ गणपती बाप्पा. मित्रांनो तुम्ही बघितलं किती क्राऊड आहे भाई इथे. क्राऊड नाही बोलू शकत बट एवढा भारी आहे ना इथे. एक नंबर मस्त, मला तर आवडला. मूर्ती एक नंबर, श्रीरामाची मूर्तीचं हे होता, थीम होती इथे. तो एक नंबर चांगला, खूप भारी वाटला. आता मी पण खूप कंटाळलो. आता एक लास्ट गणपती राहिला आपला, मग तो झाल्यावर मग आपला ब्लॉग संपणार आहे. तर मित्रांनो आता आपला फायनली लास्ट गणपती तुम्हाला बघायला भेटणार आहे भिवंडीचा. तर मी तुम्हाला दाखवतो. आतमध्ये आरती चालू आहे.